नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये अनेक हाडं असतात, पण या हाडांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असतो, तो म्हणजे सांधा. कोणतीही दोन हाडं असतील आणि त्यांना जोडणारा हा जर सांधा नसेल तर त्या हाडांची हालचाल होणं शक्य नसतं. बघा, आपल्या मांडीचं हाड आणि खालच्या पायाचं हाड यांना जोडणारा गुडघा हा एक महत्त्वाचा सांधा आहे. असे अनेक सांधे आपल्या शरीरात असतात आणि त्यांच्यामुळे शरीराची हालचाल ही अतिशय व्यवस्थित होत असते, किंबहुना ती शक्य त्यामुळेच होत असते. पूर्वीच्या काळी वय झालं की मग हे सांधे दुखणं, त्यातनं कळ येणं किंवा त्यात सूज येणं असे आपण प्रश्न ऐकायचो, तक्रारी ऐकायचो. पण सध्याच्या काळामध्ये मात्र सर्व वयोगटांमध्ये सांधेदुखीच्या तक्रारी आपल्याला दिसतात, या संधिवाताच्या तक्रारी आपल्याला झालेल्या दिसतात. प्रामुख्याने जेव्हा थंडी पडते त्यावेळेला ही सांधेदुखी किंवा हा संधिवात आणखीनच वाढलाय असं वाटायला लागतं आणि त्याच्याही तक्रारी जोरदार सुरू होतात. मग यावर मात कशी करायची? संधिवाताची नेमकी लक्षणं काय आहेत, किंवा हा जर झाला तर किती वेळासाठी आपल्याला उपचार घ्यावे लागतील? उपचारांशिवाय व्यायामाने यात काही फरक पडू शकतो का? अशा अनेक शंका आणि असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात आणि म्हणूनच या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी आजच्या विशेष आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलंय आणि त्यासाठी आपण तज्ञ डॉक्टरांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर मीनल चंदनवाले. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर मीनल चंदनवाले या बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषध वैद्यकशास्त्र विभागात म्हणजेच मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जनरल मेडिसिन याच विषयामध्ये आपलं MBBS आणि MDचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ते पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापनही करतात. याशिवाय त्यांचे काही शोधनिबंधसुद्धा प्रकाशित झालेले आहेत. आपण आज डॉक्टरांकडून संधिवात या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर, या विषयाकडे वळताना मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की संधिवात म्हणजे नेमकं काय, किंवा यामुळे शरीरात नेमके काय बदल दिसून येतात? तर जेव्हा आपल्याला ही कन्सेप्ट समजायची आहे की संधिवात म्हणजे काय, तर शब्दाची जर आपण फोड केली तर संधी म्हणजे इंग्लिशमध्ये जॉईंट, की जो दोन हाडांना जोडतो, आणि वात हे आपल्या आयुर्वेदानुसार किंवा मराठी अर्थानुसार पेन म्हणजे दुखणं. तर सांध्याचं दुखणं इज संधिवात. बरोबर. आता हे संधिवात लक्षात घेण्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे की आपण हे लक्षात घेणं की हे संधी किंवा हे जॉईंट शरीरामध्ये कुठे असतात. तर जेव्हा आपल्या प्रेक्षकांनी बऱ्याचदा मेडिकल विभाग किंवा आपण जेव्हा डॉक्टर्स विचार करतो तर एक हाडांचा सांगाडा निश्चितच सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर येत असणार आहे की तो हॉरर मूव्हीज म्हणा किंवा सगळ्या माध्यमातून आपल्या समोर येतो. तर जेव्हा ही हाडं एकमेकांना ज्याद्वारे जोडली जातात तो आपला जॉईंट असतो. ह्या जॉईंटमध्ये हाडं, त्याच्या आजूबाजूचे लिगामेंट्स, टेंडन्स, तसंच हे हाडं जेव्हा एकमेकांना जोडली जातात त्यांच्यावरची आवरणं आणि या जॉईंटमध्ये असलेली एक जागा ज्याला सायनोव्हियल स्पेस आपण म्हणतो आणि त्याच्यात असलेला एक द्रव पदार्थ ज्याला सायनोव्हियल फ्लुइड असं म्हणतो, हे सगळे घटक मिळून एक सांधा किंवा एक जॉईंट हा बनवला जातो. आणि जेव्हा शरीरामध्ये वेगवेगळे जे आजार प्रक्रिया होतात, वेगवेगळी कारणं असू शकतात, त्याने जेव्हा या सांध्यांना इजा पोहोचते, हानी पोहोचते, त्याच्यानंतर संधिवात म्हणजे या सांध्यांचं दुखणं हे चालू होतं.
पण मग पूर्वीच्या काळी म्हणजे असं म्हणत जायचं की आजोबा आजींच्या वयामध्ये हा संधिवात जास्ती दिसायचा, म्हणजे म्हातार वयामध्ये. पण मग असं असतं का की म्हातार वयामध्येच हा दिसतो का सगळ्या वयोगटांमध्ये आपल्याला तो दिसतो? तर याच्यासाठी एक थोडी पहिली कन्सेप्ट ही लक्षात घेतली पाहिजे की जसं जसं शास्त्र पुढे जातं, रिसर्च होतो आणि मानव संख्या वाढते, सगळेच आस्पेक्ट मेडिकल सायन्सेसचे वाढतात, आजार वाढतात, त्यांचे प्रेझेंटेशन सोसायटीमधले वाढतात. बरोबर. तर जेव्हा आपण संधिवात हा पर्टिक्युलरली म्हातार वयातच होतो का, तर संधी हा प्रत्येक शरीरामध्ये जन्मापासूनच असतो. बरोबर. त्यामुळे त्याला कुठली इजा झाली की त्याला पहिलं लक्षण येणारे तो दुखणारे, तो सुजणारे आणि तो लाल होणारे. शरीराच्या कुठल्याही भागाला जेव्हा इजा होते सगळ्यात पहिले तिथे सूज येते, मग तिथलं टेम्परेचर वाढतं, म्हणजे तापमान वाढतं, मग तो भाग लाल होतो आणि मग तो भाग दुखतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी थोडक्यात असं देईन की लहान वयोगटापासून ते वृद्ध वयोगटापर्यंत या सगळ्या वयोगटांमध्ये संधिवात हा होऊ शकतो आणि त्याची लक्षणं या सगळ्या वयोगटांमध्ये दिसू शकतात. बरोबर. पूर्वीच्या काळी हा जो समज होता की संधिवात हा म्हातार वयामध्येच होतो, कारण की त्याची एक गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी जी आपली मेडिकल फॅसिलिटी होती ती एवढ्या प्रमाणात उपलब्ध नव्हती. तब्येतीविषयी जे आपलं आजकालचं आपली जी जागरूकता आहे ती पूर्वीच्या काळी फार नव्हती. दुसरं एक म्हणेन संवाद हा पूर्वीच्या काळी कमी होता. तर आता ह्या तिन्ही घटकांमुळे आणि प्रत्येकाला व्यक्त व्हायचं माध्यम मिळाल्यामुळे हे सिम्पटम्स आणि जे दृकश्राव्य माध्यम आहे ज्याच्यावरती आता आपण बोलतोय, या सगळ्यामुळे हा अवेअरनेस वाढलाय आणि ही लक्षणं आता सगळ्या वयोगटांमध्ये जी पूर्वीही होती, पण आता त्याचं पर्सेंटेज आणि त्याचं आपण मी एक म्हणेन की प्रेझेंटेशन वाढलंय. बरोबर. बरोबर. पण म्हणजे आता वयोगट कुठलाही असो, संधिवात असू शकतो हे आपल्या लक्षात आलं. पण मग या संधिवाताचे प्रकार कोणकोणते असतात, म्हणजे वयोगटानुसार असतात का तीव्रतेनुसार, ते आम्हाला सांगाल का? तर आता संधिवात जेव्हा आम्ही डॉक्टर म्हणून शिकतो किंवा आतापर्यंत जे काही लिटरेचर, मेडिकल लिटरेचर किंवा मेडिकल साहित्य आहे, तर त्याच्यानुसार आपले संधिवाताचे जे प्रकार असतात, एक बेसिक एक मला प्रेक्षकांना सांगू इच्छिते की हे दोन असतात की एक असतो आपला डिजनरेटिव्ह संधिवात और वयानुसार होणारा संधिवात, थोडक्यात सांगायचं तर ज्याच्यामध्ये कुठल्याही शारीरिक क्रियेमुळे हानी न पोचता वयपरत्वे होणारा हा संधिवात. तर सगळ्यांना ऐकून माहितीच आहे ऑस्टिओआर्थरायटिस. सो ऑस्टिओआर्थरायटिस हा मोडतो डिजनरेटिव्ह आर्थरायटिस मध्ये. आणि दुसरा प्रकार असतो इन्फ्लेमेटरी. सो इन्फ्लेमेशनचं मराठीत अगदी शब्दशः अर्थ म्हटलात तर ज्वलन. पण इथे जर का प्रेक्षकांनी हा विचार केला ज्वलन म्हणजे मी अगदी आगीशी त्याचा संबंध लावत नाही आहे. तर जेव्हा शरीरामध्ये कुठली इजा होते ती इजा नीट करायला जसे आपल्याकडे आग लागली की फायर फायटर्स येतात, तर तसं ते जे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होतं या सगळ्या केमिकल्स, कधी बॅक्टेरियाजमुळे कधी औषधांमुळे, ते ठीक करायला जेव्हा तिकडे काही घटक येतात त्याच्यामुळे हे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस तयार होतात. बरोबर. या इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस मध्ये आता बरेच प्रकार आहेत, जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिस जे लोकांनी ऐकलं असेल, अंकायलोजिंग स्पॉन्डायलोसिस जे आजकाल बऱ्यापैकी ऐकायला मिळतं, त्वचेचे काही रोग आहेत जसं की सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटस आणि स्क्लेरोडर्मा याच्यामुळे होणारा आर्थरायटिस. साहजिकच प्रेक्षकांना माहिती असेल की युरिक ऍसिड त्याच्यामुळे होणारा गाऊट आणि गाऊटमुळे होणारा गावठी आर्थरायटिस. सोरियासिस एक त्वचेचा आजार असतो जो जनसामान्यांना माहिती असतो, तो सोरियाटिक आर्थरायटिस हा पण एक आर्थरायटिसचा प्रकार आहे. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये एक दिसणारा जुव्हेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिस हा एक आर्थरायटिसचा प्रकार आहे. एखादा जंतू संसर्ग झाल्यामुळे एखादाच शरीरातला जर का जॉईंट अफेक्ट झाला तर त्याच्यामुळे होणारा सेप्टिक आर्थरायटिस. किंवा काही इन्फेक्शन असतात जसं की पोट खराब झाल्यामुळे किंवा काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असतात, याचे जे जंतू असतात ते आपल्या जॉईंटला डॅमेज केल्याने होणारा एक रिॲक्टिव्ह आर्थरायटिस. सो असे बरेच प्रकार या आर्थरायटिस मध्ये आहे. हे प्रकार जे आहेत हे बेसिकली आहेत की कारण काय आहे. अजून एक प्रकारांमध्ये मोडतं की किती जॉईंट अफेक्ट आहेत. मग हे जे आर्थरायटिस असतात यांची परत वर्गीकरण केलं जातं की यांच्यातला कुठला संधिवात हा एकच सांधा अफेक्ट करतो, तीव्रता त्याची किती, तीव्रता आणि प्रकार एक कॅरेक्टरिस्टिक की जे आम्हाला हेल्प करतं टू कम टू द डायग्नोसिस, म्हणजे आपण निदान करू शकतो. तर हे असे आपल्याला वेगवेगळे संधिवाताचे प्रकार. अजून एक प्रकार असतो की जसं आता आपण विषय निवडलाय संधिवात आणि सांधेदुखी. सो संधिवात शब्दशः इज आर्थरायटिस, पण सांधेदुखी म्हणजे जॉईंट पेन. सो संधिवाताचा एक सिम्पटम जॉईंट पेन आहे. संधिवात इज अ वायडर कन्सेप्ट. आणि
जॉईंट पेन इज अ वायडर कन्सेप्ट. ओके. संधिवात एक त्याचा प्रकार आहे. तसंच जॉईंट पेन व्हायची अपार्ट फ्रॉम ही कारणं दुसरी पण काही सिस्टमिक म्हणजे जे शरीरातल्या बाकी सिस्टीमला जो त्रास होतो त्याच्यामुळे सुद्धा सांधेदुखी होऊ शकते. ओके. सो असे हे बरेच प्रकार आणि हे सगळे प्रकार वयानुसार याची जी लक्षणं आहेत आणि कारणं आहेत ती बदलतात. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये एक जी कन्सेप्ट होती की वयोमानानुसारच हाडं ठिसूळ होणं हा एक प्रकार आहे, हा त्यातला एक प्रकार झाला. पण तुम्हाला कारणांमुळे होणारा संधिवात वेगवेगळ्या कारणांमुळे बरोबर यानुसारही त्याचे विविध प्रकार आहेत आणि वयानुसार सुद्धा. म्हणजे जसं की आता मी म्हणेन की लक्षणं कशी बदलतात किंवा आम्ही कसं आता इतकं डायग्नोसिस आहे तर ते डॉक्टर कसे निदानापर्यंत पोहोचतात. तर साधारणतः एखादा 70चे आजोबा जेव्हा येतात की मला आता खुर्चीवरनं उठताना त्रास होतोय किंवा मला आता बसायला उठायला जड जात आहे, तर हा जे गुडघ्यामधलं पेन आहे हे ऑस्टिओआर्थरायटिस आहे. म्हणजे ती वयानुसार होणारी ठिसूळता. तेच एखादा जर का 24 वर्षाची मुलगी आमच्याकडे येते की सध्या मी उन्हात जाते तर माझी त्वचावरती काळे चट्टे येतात, त्वचेला खाज सुटते, माझे केस गळतायत, मला सारखं तोंडामध्ये अल्सर्स होत आहेत आणि माझ्या लघवी वाटे रक्तस्राव थोडा होतो आहे आणि याच्याबरोबर माझे सांधेही दुखत आहेत, तर मग आमच्या डोक्यामध्ये की हे सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटस इंड्यूस आर्थरायटिस असू शकतं असं होतं. दुसरं एखादा तरुण आहे IT मध्ये काम करणारा 34 वर्षाचा, तो जेव्हा येतो की गेले 6 महिने झाले मला सतत पाठदुखी होतीये आणि औषधं घेतली की बरं वाटतं, औषधं थांबवलं की परत चालू होतं. मग हा एक अंकालोजिंग स्पॉन्डायलिसिसचा पोटेन्शियल पेशंट असू शकतो. ज्याला ऑलरेडी सोरियासिसचे चट्टे आहेत, तर त्वचा विभागाकडनं बरेच हे पेशंट आमच्याकडे येतात की आता या चट्ट्यांबरोबर त्याला सांधेदुखी चालू झालेली आहे, तर मग असा पेशंट आम्ही सोरियाटिक आर्थरायटिस मध्ये. किंवा पालक लहान मुलांना घेऊन येतात की थोडा लहान मुलगा म्हणतोय की माझे हाडं दुखतायत किंवा अंग दुखतंय आणि गेले 6 महिने झाले आम्ही खूप ठिकाणी फिरलो पण हे कमी नाही होते, तर हे काइंड ऑफ लक्षण आहे की आपण एक जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिसशी डील करत आहोत. आणि तसंच एखादा सांधा सुजलेला पेशंट आला तर मग ते सेप्टिक आर्थरायटिस की जो शॉक मध्ये आहे, अतिशय तापलेला आहे, जे आमच्या मेडिकल लँग्वेज मध्ये आम्ही म्हणतो आणि हे प्रेक्षकांसाठी आहे की इट इज अ डेंजर साईन की जेव्हा तुमचा एकच सांधा सुजला आहे आणि तिथे तुम्हाला ताप येतो आहे आणि खायची इच्छा होत नाहीये, डेफिनेटली इमिडिएटली डॉक्टरांशी संपर्क साधा. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की वयोगटानुसारही बदलतायत आणि आता तुम्ही जी उदाहरणं दिली त्या व्यवसायानुसार बदलू शकतात. कधी आता काही वेळेला AC मध्ये बसल्यावर सुद्धा लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो किंवा वयानुसारही बदलू शकतात. व्यवसाय मी नाही म्हणेन, कारण हे जे डिजनरेटिव्ह किंवा इन्फ्लमेटरी हे जे आर्थरायटिसचे टाईप आहेत हे पर्टिक्युलरली शरीरावरतीच आहे. दुसरं असं की बसण्यानेच होतो किंवा हालचाल करण्यानेच होतो असंही नाही. हे टोटली तुमच्या जनुकीय मेकअप म्हणजे जे तुमचं मेकअप आहे, जेनेटिक मेकअप ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि कुठल्याही आजारासाठी मेडिकल सायन्समध्ये 3 घटक असतात ज्यांना आम्ही एन्व्हायरमेंटल फॅक्टर, होस्ट फॅक्टर आणि इन्फेक्शन असं म्हणतो. आपण याबद्दलची सविस्तर माहिती घेऊच यात. प्रेक्षक हो, संधिवात नेमका कशाने होतो, कुणाकुणाला होतो याबद्दल आपण माहिती घेतोय, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर मीनल चंदनवाले यांच्याशी. संधिवात म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं आपल्याला कोणती दिसतात? मॅडम, तुम्ही अतिशय सविस्तरपणे त्याच्या लक्षणांबद्दल आम्हाला सांगितलं, पण आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की कारणं काय आहेत, म्हणजे कोणत्या कृतीमुळे किंवा कोणत्या पदार्थांमुळे हा संधिवात उद्भवू शकतो? आता जसं आपण एक थोडंसं बेसिक प्रेक्षकांनी लक्षात ठेवावं की डिजनरेटिव्ह आणि इन्फ्लेमेटरी याची कारणं ही वेगळी होणार आहेत. सो डिजनरेटिव्ह आर्थरायटिसमध्ये येतो ऑस्टिओआर्थरायटिस. सो ऑस्टिओआर्थरायटिसचं आपण कारणांचा विचार केला तर एक वाढतं वय, आपल्या सांध्यांवरती पडणारं वजन म्हणा, त्याच्यावर पडणारा ताण म्हणा. रिसर्चेस अजूनही हे सांगतात की अजूनही माणसाला हा विषय किंवा हे गवसलेलं नाहीये की एजिंग का होतं आणि डिजनरेशन का होतं. सो तो टॉपिक अजूनही रिसर्चमध्येच आहे. बट वयपरत्वे जसं हे जे मी सायनोव्हियल फ्लुइड किंवा आतले जे द्रव पदार्थ आहे हे कमी होणं, हाडांची झीज होणं, याच्यामुळे आपला हा ऑस्टिओआर्थरायटिस हा आजार बळवतो. जसं आपलं आता प्रत्येक आजार म्हणजे हे जे कुठले आर्थरायटिस आहे यांच्यामध्ये अफेक्ट होणारे सांधे पण वेगळे वेगळे आहेत. तर जसं आता ऑस्टिओआर्थरायटिस आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये गुडघा
आणि आपले हिपचे जे जॉईंट्स आहेत ते लवकर इन्व्हॉल्व्ह होतात. बरोबर. किंवा हाताचा आपला अंगठ्याचा पहिला जो जॉईंट असतो हा खूप कॉमनली इन्व्हॉल्व्ह होतो. तर लोकांना लक्षात येतं की बायका जेव्हा पोळ्या करायला लागतात तर पोळ्या करताना होणारं दुखणं सगळ्यात पहिले इथे बायकांमध्ये लक्षात येतं. किंवा हे कृतीनुसार असतं. माणसं जेव्हा गाडी चालवतात तर जेव्हा आपण ऍक्सेलरेटर करायला जाऊ तर इथे येणारं दुखणं हे ऑस्टिओआर्थरायटिसचं लक्षण असू शकतं. कारण वयानुसार होणारी याची झीज. जेव्हा आपण इन्फ्लमेटरी आर्थरायटिसकडे बघतो, या सगळ्या इन्फ्लमेटरी आर्थरायटिसचं एक मूळ कारण हे आहे की आपल्या शरीराची एक रोगप्रतिकारक क्षमता असते आणि ही रोगप्रतिकारक क्षमता आपल्या शरीराला प्रोटेक्शनचं काम करते. जेव्हा ही रोगप्रतिकारक क्षमता 100% काम करते, व्हेरी गुड. जेव्हा ही रोगप्रतिकारक क्षमता 60% काम करते, इम्युनिटी डाऊन झाली. बरोबर. पण जेव्हा ही रोगप्रतिकारक क्षमता 150% काम करते, ती वाढली म्हणून ती चांगली नाही होत. तर ती वाढलेली रोगप्रतिकारक क्षमता आपल्याच सांध्यांना किंवा आपल्या शरीरातल्या अवयवांना डॅमेज करायला लागते आणि ह्याला ऑटो इम्युन डिसीजेस असं म्हणतात. सो डिजनरेटिव्ह हे कसे, हे इम्युनिटीशी रिलेटेड नाहीये, झीजशी रिलेटेड आहेत. आणि जे आपले इन्फ्लमेटरी आर्थरायटिस आहेत हे या ऑटो इम्युनिटीशी रिलेटेड आहेत. सो रुमॅटॉइड आर्थरायटिस एक त्यातलं एक्झाम्पल बघता, काही व्हायरसेस इन्फेक्शनने किंवा आपला आजूबाजूचा एन्व्हायरमेंटल फॅक्टर याने आपले जे सांधे असतात तिथे काही केमिकल्स जसं की सायटोकाइन्स म्हणा, ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर, इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्स, इंटरल्युकिन्स, हे केमिकल्स येतात. बरोबर. ते तिथे इजा करतात आणि तिथली झीज चालू करतात. बरोबर. तसंच दुसरं एक्झाम्पल आपण बघावं तर सिस्टमिक लुपस एरिथेमॅटिस किंवा स्क्लेरोडर्मा हे जे त्वचेचे आजार आहेत ते पण आता प्रत्येक शरीर हे पेशींचं बनलेलं असतं. या पेशींचा एक महत्वाचा भाग असतो त्याचं न्यूक्लियस, जे की हेडक्वार्टर असतं. सो ही इम्युनिटी एसेली आणि स्क्लेरोडर्मामध्ये त्या न्यूक्लियसच्याच अगेन्स्ट काम करून त्याच्या अगेन्स्ट प्रतिजैवक तयार करते किंवा अँटीबॉडीज बनवते. सो त्याच्यामुळे आपल्याला एसेली आर्थरायटिस आणि स्क्लेरोडर्मा आर्थरायटिस होतो की आता न्यूक्लियस तर प्रत्येक शरीर पेशींमध्ये आहे, तर तसं ते जॉईंट्समध्ये पण आहे. सो हे आपले जे ऑटो अँटीबॉडीज आहेत हे तिकडेच अटॅक करून आपलेच सांधे डिस्ट्रॉय करायला चालू करतात. युरिक ऍसिड आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे की युरिक ऍसिड वाढल्याने युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स म्हणजे छोटे छोटे खडे बनून हे सांध्यांमध्ये डिपॉझिट होऊन हे त्या सांध्यांचा डॅमेज चालू करून आपला गावठी आर्थरायटिस. एक जनसामान्यांमध्ये एक थोडंसं असं माहिती असते की नॉनव्हेज खाल्ल्याने किंवा जास्त चिकन मटन खाल्ल्याने युरिक ऍसिड वाढतं, जो एक वन ऑफ द फॅक्टर आहे युरिक ऍसिड वाढवायचा. पण वाढतं वजन, डायबिटीस, दारूचं सेवन याने सुद्धा आपलं युरिक ऍसिड वाढतं. सो मी नॉनव्हेज खात नाही पण माझं वजन 100 किलो आहे, येस आय एम ॲट द रिस्क ऑफ गाऊट, कारण की वजन जास्ती आहे. तसंच आपला अंकायलोजिंग स्पॉन्डायलोसिस एक HLA-B27 म्हणून एक जीन असतो शरीरामध्ये, त्याच्यातल्या बदलामुळे हा अंकायलोजिंग स्पॉन्डायलोसिस होतो. सेप्टिक आर्थरायटिस शक्यतोवर इम्युनिटी कमी झाल्याने, तिथे जंतू संसर्ग झाल्याने जो रक्तावाटे जाऊ शकतो सांध्यापर्यंत किंवा डायरेक्ट इंजुरी झाली तर बाहेरच्या निसर्गातून म्हणजे एन्व्हायरमेंट टू होस्ट असं एंटर करू शकतो, तर तो आपला सेप्टिक आर्थरायटिस असतो. रिॲक्टिव्ह आर्थरायटिस हे काही पोटाचे विकार जसे की टायफॉइड आपल्या सगळ्यांनाच आजार हा माहिती आहे की ज्याच्या साथी पसरतात. सो जो साल्मोनेला टायफी जो जंतू आहे त्याच्यामुळे जॉईंट एफेक्ट होऊन रिॲक्टिव्ह आर्थरायटिस होतं. किंवा एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे क्लॅमॅडिया, तर ज्याच्यामुळे आपल्याला रिॲक्टिव्ह आर्थरायटिस या रुग्णांमध्ये इव्हेंच्युअली होऊ शकतो. तर ही अशी वेगळी वेगळी आणि जे जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस आहे ज्याचं संशोधनाअंतर्गत शास्त्रज्ञांना इतकं कळलंय की हे इन्फ्लेमेटरी मार्कर्स आहेत, हे वाढतायत शरीरामध्ये, पण ते वाढायची नेमकी कारणं काय त्याच्यावरती अजूनही जे संशोधन आहे ते चालू आहे. बरोबर. पण म्हणजे हे सगळे तुम्ही जे सांगितलं ही कारण झाली वेगवेगळ्या पद्धतीची. पण मग आता ही लक्षणं शरीरावर तुम्ही म्हणलात की दिसतात आपल्याला, ती कोणत्या पद्धतीने दिसायला लागतात? जसं मी सांगितलं की ऑस्टिओआर्थरायटिस डेफिनेटली 20 वर्षाच्या मुलाचा जर गुडघा दुखत असेल तर तो ऑस्टिओआर्थरायटिस नाही आहे. सो ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये मोस्ट कॉमन जो जॉईंट इन्व्हॉल्व्ड होतो किंवा जो सांधा असतो तो आपला थंबचा असतो. आता उत्क्रांतीनुसार आपलं शरीर रचना ही अशी बनवली गेली होती, ज्याने बनवली आहे त्याने, की माणूस हा जनरली दोन्ही हातांवर आणि पायांवर चालणारा होता. पण जसं इव्होल्युशन झालं, जसं ब्रेन डेव्हलप झालं, आपल्या काही काही ऍक्शन्स बदलल्या. बरोबर. सो इव्होल्युशन मध्ये किंवा ज्याने कोणी सृष्टी निर्माण केली आहे, एक पिन्सर ग्रिप म्हणजे आपण जी चिमूट धरणे म्हणतो ना,
ही ऍक्शन डिफाईन नव्हती. बरोबर आहे. कारण आपण हातांवर चालणं अपेक्षित होतं, आपल्या गुडघ्यांवर आणि आपल्या कमरेवर तेवढा भार येणं अपेक्षित नव्हतं. सो जसं आता वय वाढतंय आणि आपण उत्क्रांतीनुसार पुढे आलेलो आहोत, पायावर उभं राहतो आहे. हा, तर त्याच्यामुळे मग असं एक संशोधन आहे किंवा एक असं शास्त्रज्ञांचं विचार आहे की त्याच्यामुळे हेच सांधे का, हे जे उत्तर आहे की पर्टिक्युलरली थंबच का किंवा पर्टिक्युलरली गुडघाच का, हे आपल्याला यातून आपल्याला एक थोडंसं संशोधनातून कळू शकतं. ओके. याचा अर्थ बाकी कुठले जॉईंट दुखले तर तो ऑस्टिओआर्थरायटिस नाही का, तर असं नाही. पण प्रिफरेबली जे आपले आता आपण हाताची पेरं असतात, तर पेरा जे आपलं पहिलं पेर असतं त्याच्या अलीकडचं याला आपण डिस्टल इंटरफॅलेंजियल जॉईंट म्हणतो. तर ह्याची इन्व्हॉल्वमेंट ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये जास्त होते. मगाशी मी जसं सांगितलं की बायकांना पोळ्या लाटताना, साधारणतः पुरुषांना गाडी चालवताना, वेट बेअरिंग की आपल्याकडे जर का इंडियन टॉयलेट असेल तर ते खालून उठताना बसणं इझी आहे. वेट बेअरिंग म्हणजे जेव्हा तुम्हाला वजन स्वतःचं उचलून उठावं लागतंय तर ते लक्षण असतं की ही ऑस्टिओआर्थरायटिसची सुरुवात आहे. बरोबर आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिस साधारणतः एक 30 ते 50 बायकांमध्ये जास्त दिसून येतो पुरुषांपेक्षा. याचं कॅरेक्टरिस्टिक लक्षण म्हणजे सकाळी उठल्या हात अकडलेले असतात, कणिक मळताना त्रास होतो किंवा रुटीन आपली कामं करताना त्रास होतो. आणि चांगला पार्ट असा की आराम केल्याने हा बळावतो. जसं ती व्यक्ती तिचं काम करायला लागते, हालचाल करायला लागते, हे पेन कमी होतं. व्हेरी गुड. रुमॅटॉइडचं जे हे पेन असं हे जनरली हाताचे आपले पेरांच्या अलीकडचे सांधे, जिथे आपली पेरं आपल्या मनगटाला जोडली गेलेली असतात तिथले सांधे इथे जास्त करून दिसून येतं. आणि तसंच आपले आता जे शरीरामध्ये मोठे जे सांधे असतात, सांधेदुखीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा शरीरामध्ये 2 प्रकारचे सांधे असतात, एक ॲक्झियल स्केलेटन आणि एक अपेंडिक्युलर स्केलेटन. सो ॲक्झियल म्हणजे शरीराच्या मध्यभागी असणारे सांधे, तसं कवटी, मणके, आणि आपलं मणके आपल्या पेल्विक बोनला जिथे अटॅच होतात माकड हाडाला. आणि अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे आपलं शोल्डर म्हणा किंवा आपलं घोटा म्हणा किंवा आपला नी जॉईंट म्हणा, हे सगळे आपले अपेंडिक्युलर. सो आम्हाला जेव्हा आम्ही पेशंटला हे प्रश्न विचारतो तेव्हा ते आम्ही या प्रश्नांवरनंही हा कुठल्या प्रकारचा आजार असेल याचं एक क्लिनिकल डायग्नोसिस बाय हिस्ट्री करू शकतो. तुम्हाला त्या लक्षणांवरनं निदान करता येतं, कोणत्या प्रकारात मोडू शकतो. जसं की सोरियाटिक आर्थरायटिस असेल तर त्वचेवरती ते लिजन किंवा ते एक सिल्वरी स्केल्स असतात, तर तो पेशंट जर म्हणत असेल माझे सांधे दुखतायत तर इट इज मोर ऑफ सोरियाटिक आर्थरायटिस. बॅक पेन जे 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी आहे. आणि एक तीच गंमत आहे की जे डिजनरेटिव्ह आर्थरायटिस असतात हे आराम केल्यानंतर पेशंटला छान वाटतं. कारण जसं मशीनमध्ये तुम्ही तेल कमी झालं, तेल टाकलं की ती मशीन व्यवस्थित चालली, फ्रिक्शन कमी झालं, दुखणं थांबतं. सो डिजनरेटिव्ह लोकांना आरामानंतर छान वाटतं. तेच इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस हे आरामानंतर वाढतात. हालचाल करत राहिली पाहिजे, हालचाल केली की त्यांचं दुखणं हे कमी होऊन जातं. बरोबर. खूप महत्त्वाची माहिती देताय डॉक्टर तुम्ही. आम्हाला तुमच्याकडनं आणखी पण माहिती घ्यायची आहे, पण प्रेक्षक हो तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय संधिवात, याची लक्षणं काय, कारणं काय याबद्दल, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मीनल चंदनवाले. डॉक्टर तुम्ही सविस्तर आम्हाला माहिती सांगितलीत की याची लक्षणं काय किंवा कारणं काय, पण आता आम्हाला एक गोष्ट मनामध्ये शंका येते की संधिवाताच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला काही घरगुती उपाय करता येतात का, ज्यामुळे त्यावर काही थोडासा उपाय म्हणजे आराम पडू शकतो? तर जसं आता आपण ही संधिवाताची कारणं बघतोय, यातले बरीच कारणं जेव्हा होत असतात किंवा हा सांध्यांना जो डॅमेज होत असतो तो खूप मॉलिक्युलर लेवल किंवा सूक्ष्म पातळीवर असतो. बरोबर. त्यामुळे त्यावेळेला ते रुग्णाच्या लक्षात येऊन त्याने काही प्रिव्हेंटिव्ह उपाय करणं हे थोडंसं अवघड आहे. पण आता सपोज ऑस्टिओआर्थरायटिस आपण उदाहरण घेतलं तर वजन एक मेंटेन ठेवणं आणि वजन जास्त वाढू न देणं एक उपचार असू शकतो की ज्याच्यामुळे आपण ऑस्टिओआर्थरायटिसमुळे होणारा डॅमेज कमी आपण थांबवू शकतो का, तर निश्चितच नाही, कारण एजिंग होणार आहे, फ्लुइड कमी होणार आहे. पण काळजी काय घेऊ शकतो की आपण एक वजन मेंटेन करू शकतो. दुसरं, आपण जर स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस जर का घेतले तर एक्सरसाइजने आपण जर मसल किंवा आपले स्नायू स्ट्रॉंग केले तर हा त्रास थोडा कमी होऊ शकतो. म्हणजे ज्याला एक प्रायमॉर्डियल प्रिव्हेन्शन आपण म्हणतो की इजा व्हायच्याही आधी इजा होऊ न देणं,
जी असते प्रायमॉर्डियल, तर ते आपण करू शकतो. पण जे इन्फ्लमेटरी आर्थरायटिस आहे याच्या बाबतीत थोडंसं आपल्या हातामध्ये किंवा रुग्णाच्या हातामध्ये काहीच नाही आहे. लक्षणांकडे खूप जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे, की जसं की आता मी गाऊटच्या संदर्भात म्हणेन की सडनली पायाचा जो आपला पंजा असतो, पंजा आपला पायाचा जो अंगठा आहे त्याच्या अलीकडे सडनली सूज येणं, तर याच्याकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांकडे जाऊन याची ट्रीटमेंट घेणं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर मग ते बऱ्याचदा शरीरावरती बऱ्याच प्रेक्षकांनी त्यांनी आजूबाजूला बघितले असतील की अशा गाठी गाठी तयार होतात सांध्याच्या अराउंड, ज्याला असे गावठी ट्रोफाय असं म्हणतात. किंवा जसं मी मगाशी म्हणाले की घरी असताना किंवा डॉक्टरांकडे जायच्या आधी एकच सांधा सुजलाय, तो दुखतोय आणि ताप आहे, तर दिस इज लाईक अ रेड अलर्ट की तुम्ही इमिडिएटली डॉक्टरांकडे जाणं फारच गरजेचं आहे. लहान मुलांमध्ये काही वेगळं तुम्हाला वाटतं आहे, सांधेदुखी वाटतेय, याचं मूळ काय आहे की सांधा शेवटी एकदा इरिव्हर्सिबली डॅमेज झाला की एक व्यंगत्व येतं. बरोबर, म्हणजे ते अवघड होतं त्याच अवस्थेला आणणं. आणि जेव्हा एखादा डॅमेज झालेला असतो त्याचं फंक्शनिंग हे परत पहिल्यासारखं स्मूथ राहत नाही. हे आपल्याला आपल्या सगळ्या मशीन्स जे आपण दैनंदिन आयुष्यात वापरतो त्याच्यावरनं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे घरगुती उपचारांपेक्षा एक सतर्क राहणं, आपलं शरीर जेव्हा आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय ते ऐकणं, त्याचं निवारण हे गुगलवरती काहीतरी वाचून करण्यापेक्षा त्यातल्या तज्ज्ञांकडे जाऊन एक कॉन्व्हर्सेशन किंवा एक आपलं शंका निरसन करणं हे प्रायमॉर्डियल आर्थरायटिस प्रिव्हेन्शनसाठी निश्चितच इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन म्हणजे आधीच तुम्ही काळजी घ्या, उपचार नंतर करण्यापेक्षा आधी काळजी घेणं, आपलं शरीर काय सांगतंय ते. त्यातच माझ्या या प्रश्नाचं उत्तर आलं की डॉक्टरांकडे नेमकं कोणत्या टप्प्यावर जाणं हा माझ्या मनामध्ये पुढचा प्रश्न होता. पण आता तुम्ही सांगितलंच की त्या याच्यानुसार डॉक्टरांकडे आपल्याला कधी जाता येईल. आता समजा आपण डॉक्टरांकडे गेलो, ही काही लक्षणं मला दिसत आहेत आणि मी डॉक्टरांकडे गेले, तर डॉक्टर निदान करताना विविध प्रश्न विचारता हे तर तुम्ही सांगितलंच, आणि त्यांना लक्षात येतं लक्षणांवरनं की हा कोणत्या प्रकारचा संधिवात आहे. बरोबर. पण मग ह्या संधिवाताच्या निदानामध्ये रक्त चाचण्या या महत्वाच्या असतात का, आणि त्या करायच्या असतील तर त्या कोणकोणत्या केल्या जातात? नक्कीच. नेहमी कुठलेही डॉक्टर हे 3 पातळींवरती निदान करतात. पहिलं असतं हिस्ट्री, क्लिनिकल हिस्ट्री, जे आम्हाला रुग्ण सांगतो. दुसरं असतं त्यानुसार आम्ही केलेलं तपासणी म्हणजे एक्झामिनेशन, आणि तिसरं असतं लॅबोरेटरी डायग्नोसिस म्हणजे सांगितलेल्या टेस्ट. तर यापैकी हिस्ट्री पार्ट आपला क्लिअर आहे. आम्ही काही तपासण्या करतो म्हणजे शरीर तपासतो. याच्यात आम्ही बेसिकली काय बघतो, जे मगाशी मी म्हटलं होतं की कुठला जॉईंट इन्व्हॉल्ड आहे, ॲक्झियल स्केलेटन की अपेंडिक्युलर. सो मणका दुखतोय, अंकायलोजिंग स्पॉन्डायलोसिस. जर का चट्टे आहेत, सोरियाटिक आर्थरायटिस. जर का हातापायाचे छोटे छोटे जॉईंट्स दुखत आहेत तर सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटस. एक स्क्लेरोडर्मा म्हणून आजार असतो ज्याच्यामध्ये त्वचा एकदम कडक होते, तिची जी लवचिकता आहे ती नष्ट व्हायला लागते आणि ताठरल्यासारखी दिसते. सो ही लक्षणं दिसली तर स्क्लेरोडर्मा हे आमच्या किंवा गावठी ट्रोफाय दिसले तर हा गाऊट आर्थरायटिस हे आम्हाला लक्षात येतं. याच्यानंतर आता ज्या तपासण्या आहेत यांचं वर्गीकरण 2 विभागात होतं, ब्लड टेस्ट आणि रेडिओलॉजिकल टेस्ट. ओके. सो दोन्ही प्रकारांनी आपण निदान करू शकतो. आता आपण जे डिजनरेटिव्ह आर्थरायटिस म्हणतो त्याच्यासाठी ॲज सच कुठली ब्लड टेस्ट नाहीये. तो वयानुसार येणारा आजार आहे. कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 वयानुसार कमीच होणार आहे, तर ते प्रूव्ह नाही करत की हा ऑस्टिओआर्थरायटिस आहे. सो ऑस्टिओआर्थरायटिससाठी डेफिनेटिव्ह ब्लड इन्व्हेस्टिगेशन नाही, काही गरज नाही. ऑस्टिओआर्थरायटिससाठी जास्त डेफिनेटिव्ह टेस्ट आहे रेडिओलॉजिकल टेस्ट, म्हणजे आपले एक्सरे, अल्ट्रासोनोग्राफी, CT आणि MRI हे टेस्ट असतात. ब्लड टेस्टमध्ये जनरली जे आपले इन्फ्लमेटरी आर्थरायटिस आहे, तर जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर RA फॅक्टर आम्ही सांगतो, किंवा SLE असेल तर अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज आम्ही सांगतो, स्क्लेरोडर्मा असेल अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी, गाऊट असेल तर युरिक ॲसिड लेवल आम्ही रुग्णाची करून घेतो, किंवा त्याचं डायबेटीसचं शरीरातलं प्रमाण ते कंट्रोलमध्ये आहे का, किडनी फंक्शन कसं आहे, कारण किडनी वाटे हे युरिक ॲसिड शरीराबाहेर टाकलं जातं. सो या तपासण्या सांगतो. आता सोरियाटिक आर्थरायटिस जसं मी परत म्हणेन की इट इज मोर ऑफ अ क्लिनिकल डायग्नोसिस. सोरियासिसचे चट्टे जर का तो त्याचा रॅश सोरियासिसच्या रॅशशी मॅच होतोय तर हा सोरियाटिक आर्थरायटिस क्लिनिकली असतो. रिॲक्टिव्ह आर्थरायटिस आणि या सगळ्यांसाठी ब्लड टेस्टपेक्षा रेडिओलॉजिकल इमेजिंग महत्त्वाचं असतं, कारण हे इमर्जन्सी सिच्युएशन्स आहेत. तर मग तुम्ही पटकन निदान करून त्याचं डायग्नोसिस करून त्याची फर्दर ट्रीटमेंट ही महत्त्वाची ठरते, कारण आपल्याला तो सांधा वाचवायचा आहे सदर.
आता जे रेडिओलॉजिकल तपासण्यात कसं असतं, एक्सरे एक आपल्याला जनरल आयडिया देतं, ते आपल्याला तिथलं फ्रॅक्चर किंवा बोनी झीज दाखवतं. अल्ट्रासोनोग्राफी आपल्याला तिथे तयार झालेलं मिनिमम फ्लुइड म्हणजे काही सांध्यांमध्ये लिक्विड साचलं असेल जे आज हर्ट करतंय त्या सांध्यांना, तर ते ओळखतं. आणि CT/MRI आपल्याला निदानामध्ये तर डेफिनेटली मदत करतात, कारण सॅक्रोएलायटिस जे अँकॉलॉजिंग स्पॉन्डायलिटिस मध्ये होतं ते आपल्याला MRI वरतीच दिसतं, ते एक्सरे वरती दिसत नाही, माकड हाडाची झीज आणि त्याचं ज्वलन. आणि दुसरं एक असतं की CT/MRI ने आम्ही पेशंटला बेटर प्रोग्नोसिस सांगू शकतो की पेशंट तुम्ही आमच्याकडे या स्टेजला आले आहात, आतापर्यंत इतका डॅमेज झालेला आहे, औषधांनी मी इतका डॅमेज रिपेअर करू शकते, इतका डॅमेज जो बेसलाईन आहे तो राहणार आहे, आणि याच्या पुढे आपण जर औषधं व्यवस्थित घेतली तर हा डॅमेज. सो प्रोग्नोसिस जे असतं ते आम्हाला रेडिओलॉजिकल इमेजिंगने आम्ही या बऱ्याच यांचं करू शकतो. तुम्हाला लक्षात आलं की आपण एक्झामिनेशन केलं, आधी हिस्ट्री घेतली आणि आता त्यांच्या टेस्टवरनं तुम्हाला एक लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवण्यासाठी मदत होणार. बरोबर. पण मग आता जेव्हा तुम्ही लाईन ऑफ ट्रीटमेंट सुरू करता, म्हणजे ऍक्च्युअल उपचार जेव्हा तुम्ही सुरू करता, त्यामुळे त्यामध्ये गोळ्या औषधं हा जो पहिला आपला प्रकार असतो, तर त्याचा किती प्रभाव असतो किंवा त्याचं पर्सेंटेज किती असतं, आणि ही जी गोळ्या औषधं आपण या आर्थरायटिसमध्ये घेतो त्याचा ज्याला म्हणतात की दीर्घकाळ ही घ्यावी लागतात का, किती काळापर्यंत? कारण असं जसं डायबेटीसची गोळी लागली, बीपीची गोळी लागली, किती एक जीवनभर आपल्याला घ्यायला लागणार हे आपल्याला मनात असतं. तर संधिवाताच्या बाबतीतही असं असतं का? त्या गोळ्या औषधांचा एक कालावधी किती असतो? ओके, परत प्रकारानुसार हे औषधं बदलणार आहेत. तर जसं आता पहिलं मी सगळ्यात सिंपल उदाहरण घेते, ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिससाठी डेफिनेटली गोळ्या औषधं ही डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही. जर सांध्यांची एंड स्टेज झीज झाली असेल तर ऑपरेट करून नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट ही डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे गुडघ्या बदलण्याची. आणि थोडं जे काही जी हाडांची झीज आहे ती कॅल्शियम, व्हिटॅमिन डीच्या टॅबलेट्स. आजकाल जे आपल्या सांध्यांमध्ये जे सायनोव्हियल फ्लुइड असतं त्याचा एक कंपोनंट असतो हायल्युरॉनिक ऍसिड. आणि मला असं वाटतं की आता थंडीचा हा ऋतू चालू आहे आणि मॉइश्चरायझर हे TV माध्यमाने खूप माहिती आहे. तर हायल्युरॉनिक ऍसिड हा शब्द निश्चितच आपल्या कानावरती पडलेला आहे. तर याच्या काही सप्लिमेंट्स आपल्याला या ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये आपण देऊ शकतो. जेव्हा आपण हे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस किंवा गाऊट आर्थरायटिस घेतो, याच्यामधले उपचार हे दोन प्रकारात मोडतात. एक म्हणजे डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट आणि एक म्हणजे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट. तर कुठल्या इन्फ्लेमेटरी आर्थरायटिससाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय? दुखतंय तर मी पेन किलर दिली, सो ही झाली त्याची सपोर्टिव्ह ट्रीटमेंट. सो जेव्हा हे दुखणं किंवा जेव्हा जे औषधं आम्ही डेफिनेटिव्ह चालू करतो त्याचा इफेक्ट येईपर्यंत जी गॅप असते ती भरायला आम्ही देतो, ते हे यांचे पेन किलर्स. वेदना लगेच कमी झाली पाहिजे, सो पेन किलर्स. आणि जेव्हा डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट, आता डेफिनेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये जसं गाऊट आहे तर मग युरिक ऍसिड कमी करण्याची औषधं जसं की फेबुक्झास्टॅट वगैरे हे असं आम्ही रुग्णांना देतो. आता तसंच रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा हे जे इन्फ्लेमेटरी ऑटोइम्युन आर्थरायटिस आहे की जिथे मी म्हणते की इम्युनिटी खूप हायपर ऍक्टिव्ह झाली आहे आणि ती शरीराला हानिकारक होतीये, तर अशा वेळी आम्ही याच्यामध्ये शॉर्ट टर्म इम्युनिटी सप्रेशन आणि लॉंग टर्म. सो शॉर्ट टर्म साठी जे सगळ्यांना आजकाल माहिती असतं स्टिरॉइड्स, की थोड्या मात्रेमध्ये स्टिरॉइड्स देऊन ते शॉर्ट टर्म सप्रेशन. आणि मग स्टिरॉइड स्पेरेड ड्रग्ज असे असतात ज्यांना डिसीज मॉडिफाईंग रिएजंट्स म्हणतात, ते आपण रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये देतो. तसेच आपण सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटसमध्ये देतो, स्क्लेरोडर्मामध्ये देतो. आणि कसं असतं की एक प्रत्येक आजाराची एक स्टेज असते, स्टेज 1, स्टेज 2, 3 आणि 4. तो स्टेज 1ला 1 गोळी, त्याने ठीक नाही झालं स्टेज 2 2 गोळ्या, 3ला ठीक नाही झालं इंजेक्शन, आणि 4ला मग न्यूअर जे काय असतात बायोलॉजिक्स किंवा असे जे खूप इम्पॅक्टफुल औषधं, पण जे बेसिक ट्राय करून झाल्यावरती जे असतात ते आपण असतात. याच्यामध्ये इंजेक्टेबल्स असतात, याच्यामध्ये गोळ्या असतात. आता दुसरा जो तुमचा प्रश्न आहे की कालावधी किती असतो, किती कालावधीसाठी, कारण हे तीव्रतेनुसार गोळ्या औषधं बदलताय, पण कालावधी किती असतो? तर संधिवाताच्या बाबतीत किंवा या आर्थरायटिस बाबत मी एक गोष्ट सांगेन की हे खूप ओव्हरलॅपिंग सिम्पटम्स आणि ओव्हरलॅपिंग सिंड्रोम्स आहेत. तर संधिवात हा असा आजार नाही की रुग्ण माझ्याकडे आला, मी 4 गोळ्या लिहिल्या, तो 5 दिवसात बरा झाला आणि नंतर आम्ही कधी भेटलो नाही. एक क्लिष्ट अशी ही आजार पद्धती आहे आणि आजार प्रक्रिया आहे. तर त्यामुळे मल्टिपल हॉस्पिटल व्हिजिट्स लागतात, निदान होईपर्यंत काही कालावधी जातो. त्याच्यानंतर साधारणतः तुम्हाला जर पेशंट रेग्युलरली त्याने गोळ्या घेतल्या तर 3 ते 4 वर्ष मिनिमम घ्याव्या लागतात.
त्याच्यानंतर आजार एकदा सप्रेस झाला की हळूहळू गोळ्या कमी होतात. पण आता इथे कुठे खंड पडला तर निश्चितच हा कालावधी वाढतो. दुसरं, या सगळ्यांमध्ये आता एखादी ही फिमेल असेल, यंग फिमेल किंवा यंग मुलगी आहे जिला आपण RA किंवा SLE ची ट्रीटमेंट चालू केली आहेत, औषधं चालू केली आहेत, पण मग तिचं इव्हेंच्युअली लग्न येणार, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी येणार, तर याच्यानुसार या गोळ्यांमध्ये बदल, त्यामुळे हा कालावधी बदलू शकतो, वाढू शकतो. काही लोकांमध्ये त्यांच्या शरीराने खूप मस्त रिस्पॉन्स दिला तर कमी सुद्धा होऊ शकतो. पण आणि दुसरं एक, जशी पेशंटची जबाबदारी आहे आमच्याकडे येणं, तसं एक डॉक्टरची जबाबदारी आहे की ह्या पेशंटच्या सिम्पटम्सचं एक योग्य निदान करणं. फक्त लॅब टेस्ट अवेलेबल आहेत म्हणून त्या लिहून दिल्या गेल्या पाहिजे ही आमची पण जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही पण जेव्हा हे निदान करतो, आम्ही कन्फर्म असल्यावरतीच हे निदान करतो, कारण शेवटी पेशंटला ती औषधं म्हणजे प्रोलॉंग पिरियडसाठी घ्यायची आहेत. तर त्याच्यामुळे हे दोन्हीकडची ही ड्युटी आहे की पेशंटने योग्य ते सिम्पटम्स सांगणं, डॉक्टरने योग्य ती टेस्ट लिहिणं आणि एक ते डायग्नोसिस पर्यंत येणं. पण म्हणजे एकंदरीतच संधिवातासाठीची जी ट्रीटमेंट आहे ती थोडी जास्त कालावधीसाठी असू शकते. आता आम्हाला पुढे मार्गदर्शन घ्यायचंय की शस्त्रक्रियेकडे वळू शकतो का, पण आपण प्रेक्षक हो तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की संधिवातावर नेमके उपचार कोणकोणत्या पद्धतीनं करता येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मीनल चंदनवाले. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगितलं की औषधं गोळ्या ह्या ज्या घेतल्या जातात त्या दीर्घकाळासाठी बऱ्याचदा घ्यायला लागतात, पण आता याच्यानंतरचा एक प्रश्न आपोआपच मनात येतो की इंजेक्शनही दिली जातात काही बाबतीत. बरोबर. पण अशा गंभीर अवस्थेमध्ये काही संधिवात असतो का की ज्याच्यावर आपल्याला शस्त्रक्रिया करायला लागते? तर जसं मगाशी ट्रीटमेंटमध्ये आपण बघितलं की एक क्युरेटिव्ह आणि एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते, तसं सर्जरी पण दोन प्रकारच्या येतात, क्युरेटिव्ह सर्जरी आणि करेक्टिव्ह सर्जरी किंवा सपोर्टिव्ह सर्जरी. बरोबर. सो ऑस्टिओआर्थरायटिस साठी एंड पॉइंट इज सर्जरी, क्युरेटिव्ह सर्जरी म्हणजे रिप्लेसमेंट हीच असते. बऱ्याचदा काय होतं, हे जे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस असतात किंवा गाऊट आर्थरायटिस असतात, हे लवकरच्या स्टेजला जर आपल्या रुग्णांनी ट्रीटमेंट घेतली नाही आणि जॉईंट डॅमेज झाला तर याच्यासाठी आपल्याला करेक्टिव्ह सर्जरीज वगैरे असं काही करावं लागतं. म्हणजे वाकडं झालं काही, आणि किंवा आता पाऊल ठेवताना प्रॉब्लेम होतो आहे तर यांना आपण करेक्टिव्ह सर्जरीज म्हणतो, तर या करेक्टिव्ह सर्जरीज केल्या जातात. तसंच आता जसं आपण अंकायलोजिंग स्पॉन्डायलोसिसचं एक्झाम्पल, तर अंकायलोजिंग स्पॉन्डायलोसिसमध्ये एक बांबू आपल्या प्रेक्षकांनी जर इमॅजिन केला तर बांबूचं खोड कसं असतं तसं स्पाईन होऊन जातो, आपला जो मणका कडक होतो, तर बांबू स्पाईन. मग अशा वेळी कधी कधी करेक्टिव्ह सर्जरी याच्यासाठी आपल्याला सुधारणा केली जाते क्युरेटिव्ह पेक्षा, कारण एकदा बांबू झाला म्हणजे तो परत रिव्हर्सिबल होऊन लवचिक होणार नाहीये. आणि जसं आता सेप्टिक, मी मगाशी म्हणाले की एक जो डेंजर आर्थरायटिसचा प्रकार आम्ही म्हणतो सेप्टिक आर्थरायटिस, याच्यामध्ये बेसिकली सांध्यांमध्ये फ्लुइड किंवा पस कलेक्ट होतं. मग याचं इमिडिएटली ते जॉईंट मधून काढणं ही एक छोटी शस्त्रक्रिया आपल्याला करायला लागते. याने दोन आपले एम्स आहेत ते साध्य होतात. एक म्हणजे ते पस आपण काढतो, दुसरं आपण जंतू आयडेंटिफाय करू शकतो, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट करणं इझी जातं. सो सर्जरी हा आस्पेक्ट ऑस्टिओआर्थरायटिस साठी डेफिनेटली, डिजनरेटिव्ह आणि जे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस आहे जर का आपण आधी दुर्लक्ष केलं असेल तर करेक्टिव्ह सर्जरी लागू शकते. किंवा काही लोकांना आता मी म्हणेन की गाऊटमुळे जे ट्रोफाय तयार होतात, कॉस्मेटॉलॉजिकल आस्पेक्ट्स आजकाल आले आहेत, तर मग ते कॉस्मेटॉलॉजिकल आस्पेक्टसाठी हे ट्रोफाय कधी कधी रिमूव्ह केले जातात. आणि बाकी आपले जे लहान मुलांमध्ये जे जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिस असतो ह्याची लवकर ट्रीटमेंट घेतली तर ते पेशंटच्या दृष्टीने चांगलं असतं, कारण की तो लहान मुलगा आहे, तो वाढता वयाचा मुलगा आहे, म्हणजे त्याच्या शरीरात ते व्यंग राहणार नाही. तर कारण एकदा ते व्यंग आलं की त्याच्यात करेक्टिव्ह किंवा क्युरेटिव्ह लहान मुलांमध्ये आपण फारशी ती नाही करू शकत. बरोबर आहे. म्हणजे शस्त्रक्रियेचा पर्याय सुद्धा आपल्याला घ्यावा लागतो काही बाबतींमध्ये. पण मग आता आपण जे औषधं गोळ्यांचा विचार केला किंवा ती द्यावी लागतात आपण म्हणतो, याचे दीर्घकालीन जर आपण घेत असू तर एक मनात प्रश्न साहजिक येतो की मग त्याचे काही साईड इफेक्ट्स, काही परिणाम रुग्णाच्या शरीरावर होऊ शकतात का? कारण नाही म्हटलं तरी काही 2 वर्ष 4 वर्ष सातत्याने आपण ही औषधं घेतोय, तर त्याबद्दल काय सांगा? याबद्दल एक छोटंसं उदाहरण मला द्यावंसं वाटतं की आपण म्हणतो की हिरवी पालेभाजी ही तब्येतीसाठी खूप छान असते,
सो आता एक व्यक्ती आपण कन्सिडर करू आणि 1 वाटी शिजलेली हिरवी पालेभाजी त्याने खाल्ली, खूप छान, त्याला सगळे विटॅमिन B12 मिळणार आहे, त्याची संडास व्यवस्थित होणार आहे. आता इमॅजिन करा की ही 1 वाटी पालेभाजीच्या ऐवजी तो 1 पातेलभर ही पालेभाजी खातोय. तर तीच पालेभाजी जी 1 वाटीमध्ये त्या शरीरासाठी चांगली होती ती जर त्याने 1 पातेलभर खाल्ली तर डेफिनेटली त्याचे पॉझिटिव्ह पेक्षा त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्सच होणार आहे. औषधांच्या बाबतीतही हेच आहे की आपण कुठलं औषध घेतोय आणि किती प्रमाणात घेतोय हे महत्वाचं आहे. याचा अर्थ साईड इफेक्ट्स नाही आहेत का, तर आहेत. पण मग याच्यासाठीच इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेव्हा आपल्याला डॉक्टर लिहून देतात, आम्ही जेव्हा ही औषधं लिहून देतो, आम्ही काही रक्त तपासण्या पिरियडिकली या पेशंटच्या करून घेतो की सदर औषध या रुग्णाच्या शरीराला सूट होतंय का. सो प्रेक्षकांनी किंवा आपल्या रुग्णांनी जर का हे एक थोडंसं शिस्त पाळली की जेव्हा डॉक्टर आपल्याला टेस्ट करून बोलवत आहेत तेव्हा त्या टेस्ट करून आपण डॉक्टरांकडे गेलो तर आम्हाला ते पटकन लक्षात येतं की ही गोळी सूट होत नाहीये, तर आम्ही त्या साईड इफेक्ट पासून पेशंटला वाचवू शकतो. पण यासाठी पेशंटची भूमिका महत्त्वाची ठरते, गेलं पाहिजे. आणि दुसरं थोडंसं की एक थोडं काय होतं की आता आज माझी गोळी चुकली, आज मला जरा दुखलं, मग आता मी मेडिकलमध्ये गेलो आणि मी मेडिकलमधून गोळी आणली. सो हे जे ओव्हर द काउंटर जे ड्रग प्रिस्क्रिप्शन मिळतं, तर मग याने काय होतं की ना आमचा कंट्रोल राहतो की ते पेन किलर किती घेत आहेत. सो ही जर जबाबदारी पेशंटने स्वतः उचलली आणि मी गोळ्या नियमित घेईन आणि कुठलीही एक्स्ट्रा गोळी मी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेईन, तर जे साईड इफेक्ट आहे जसं की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्टिरॉइड्समुळे हाडं ठिसूळ होतात, दुसरं पेन किलर्समुळे किडनी डॅमेज होते. आता इथे आपण इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारे औषधं वापरतो की ती आपल्याला 150ची 100ला आणायची. पण आता जर का हे अंडर आमचं ऑब्झर्वेशन झालं नाही आणि पेशंट घेतच राहिला आणि कधी आमच्याकडे आला नाही तर ती 100ची रोगप्रतिकारक क्षमता 40ची होणार. बापरे. मग त्याचे अजून वेगळे साईड इफेक्ट चालू होणार. सो साईड इफेक्ट आहेत का, तर हो आहेत. नाहीच आहेत का, तर असं नाहीये. पण जेव्हा तुम्ही एक प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये फॉलोअप ठेवून आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेतली तर निश्चितच त्याचा शरीराला उपयोग जास्त होणार आहे रादर दॅन त्याची हानी. अगदी. म्हणजे त्याचे जर दुष्परिणाम आपल्याला दुष्परिणामांची तीव्रता कमी करायची असेल तर तुम्हाला सातत्याने डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणं नक्कीच महत्वाचं. नक्कीच. आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या करून येणं, कारण की त्या तपासण्या रुग्णाच्या शरीरासाठी आणि त्या शरीरावर होणारे इफेक्ट औषधांनी ते आम्ही बघण्यासाठी असतात. बरोबर. चिकनगुनिया आणि व्हायरल आर्थरायटिस ही नावं आम्ही ऐकली आहेत, त्याही बद्दल आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की संधिवातावर नेमके उपचार कसे केले जातात आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मीनल चंदनवाले. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की कुठे कुठे शस्त्रक्रियांचा मार्ग सुद्धा आपल्याला अवलंबावा लागतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न की सध्या पावसाळ्यानंतर चिकनगुनियाचा आजार फार मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि त्यातलं एक महत्त्वाचं लक्षण होतं ते म्हणजे जॉईंट पेन. प्रचंड सांधे दुखत होते की हालचालीवर मर्यादा, पाऊल टाकता येत नाही इतकी अवस्था. तर हा संधिवात कुठल्या प्रकारचा असतो आणि यावर आपण नेमका काय उपचार केला पाहिजे? हा आपण लक्षात घेता हाही अगेन इन्फ्लेमेटरी किंवा डिस्ट्रक्टिव्ह आर्थरायटिसच आपण म्हणूया. याच्यामध्ये काय होतं की आपला हा जो चिकनगुन्याचा व्हायरस असतो, नॉर्मली 90% लोकांचं शरीर हा व्हायरस शरीरातून नष्ट करतो. पण आता काही टक्क्यांमध्ये काय होतं की हा व्हायरस शरीरामध्ये, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्हायरसेसमध्ये DNA आणि RNAs असतात. तर ह्या व्हायरसचा RNA चे तुकडे काही तुटून ते आपल्या जॉईंटच्या अराउंड राहून जातात. आता आपली रोगप्रतिकारक क्षमता जी असते किंवा जी शक्ती असते तिला आपले इम्युन सेल्स किंवा आपले इम्युन सिक्वेन्सेस माहिती असतात, तिला आपले RNA माहिती असतात. पण जेव्हा ही रोगप्रतिकारक क्षमता ते चिकनगुन्याचे RNA बघते ती त्याच्या अगेन्स्ट अटॅक करायला लागते आणि याच्यामुळे आपल्या सांधे दुखायला लागतात. तर याला क्रॉनिक चिकनगुनिया आर्थरायटिस असं आपण म्हणतो. साधारणतः चिकनगुनिया झाल्यानंतर एक 6 आठवड्यांनी हा असा चालू होतो आणि तो 6 महिने ते वर्ष अशा काळासाठी राहू शकतो. आणि तेच परत जेव्हाही पेशंटला ही शंका असेल संपर्क डॉक्टरांना नक्कीच करा. कारण आता मला चिकनगुनिया झाला होता म्हणजे मला आर्थरायटिस होणारच आहे असं नाही. हे ट्रीट करताना आम्ही सेम प्रिन्सिपल जे आम्ही इन्फ्लेमेटरी आर्थरायटिससाठी वापरतो तेच, की पेन किलर, थोड्या दिवसांसाठी स्टिरॉइड्स आणि मग स्टिरॉइड स्पेरेड ड्रग्स, की लॉंग टर्म स्टिरॉइड देऊ लागू नये म्हणून जे डिसीज मॉडिफाईंग रिएजंट्स असतात ते आम्ही या चिकनगुनिया व्हायरस मध्ये वापरतो. बरोबर.
आणि इन जनरल पण व्हायरसेसचं एक कॅरेक्टरिस्टिक काय असतं की व्हायरसेस हे आपल्या DNA मध्ये इन्कॉर्पोरेट होतात. बरोबर. त्यामुळे ते जे डिस्ट्रक्शन घडवून आणतात शरीरामध्ये ते बॅक्टेरिया किंवा बाकी कोणाहीपेक्षा जास्त हानिकारक असतात. त्यामुळे कुठल्याही व्हायरल नंतर होणारा पोस्ट व्हायरल आर्थरायटिस पण हा रिव्हर्सिबल आणि ट्रीटेबल असतो. त्याची लक्षणं ओळखून ट्रीटमेंट घेतली तर तो कम्प्लिटली बॅक टू नॉर्मल जाऊ शकतो. अगदी वा. म्हणजे हे आमच्या प्रेक्षकांसाठी, कारण या वर्षामध्ये चिकनगुन्याचं प्रमाण खूप वाढलंय, हे प्रेक्षकांसाठी नक्कीच समाधानकारक आहे की हा आपल्याला पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने दूर करता येऊ शकतो. मग आता याच्यातनं एक प्रश्न असा येतो की शस्त्रक्रिया झाली, औषधं झालं, सगळं आपण विचार केला, पण असे काही संधिवातासाठीचे खास व्यायाम प्रकार आहेत का जे पेशंटनी करावेत? की मगाशी पण आपण हा मुद्दा बोललो की हालचाली जास्ती केल्याने उलट काही वेळेला फायदाच असतो आपल्याला. नाही, नक्कीच. तर असे कोणते स्पेशल व्यायाम प्रकार आहेत? नक्कीच. आता जसं मी म्हणेन की ऑस्टिओआर्थरायटिससाठी आपलं जे स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग आपण करू शकतो. तसं आता एक अंकालोजिंग स्पॉन्डायलिसिस मी म्हटलं की एक मणका जो असतो पाठीचा तो एक बांबूसारखा असतो. तर माझ्या प्रत्येक अंकालोजिंग स्पॉन्डायलिसिस पेशंटला मी सांगते की स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. अँड स्विमिंग इज लेस वेट बेअरिंग इन द वॉटर आणि सगळे सांधे वापरले जातात. सो तसं अंकालोजिंग स्पॉन्डायलिसिससाठी आपण स्विमिंग हा खूप पर्यायी खूप चांगला मार्ग आहे. दुसरं, जेव्हाही एक गोष्ट सांगावीशी वाटते की आता रुग्णाला निदान झालंय की मला संधिवात आहे आणि आता मी खूप सजग झालोय आणि आता मला एक्सरसाइज करून सगळं नीट करायचं आहे, तर ती एक्सरसाइजची स्टेज शुड बी की जेव्हा तुमचा आजार कंट्रोलमध्ये आहे. मग आजार चालू असतानाच तुम्ही जर एक्सरसाइज केला तर त्याचे फायदे होणार नाहीयेत, रादर त्याचे तोटे होणार आहेत. सो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिजिओथेरपिस्ट जे असतात, आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणा किंवा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणा किंवा अँकायलोजिंगसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्विमिंग, योगासनं यासारखे एक्सरसाइजेस किंवा व्यायाम प्रकार नक्कीच करू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आपण त्याला सपोर्ट करू शकतो. म्हणजे आपलं परत एकदा आपण आपल्या नॉर्मलला येण्यासाठी हे व्यायाम प्रकार नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. फक्त अक्यूट स्टेज मध्ये नाही, जेव्हा तुमचा आजार सेटल झाला आहे, डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट ह्या त्रयीने जेव्हा काम केलं की आपण नक्कीच व्यायामाचा उपयोग ॲज अ ट्रीटमेंट म्हणून करू शकतो. अगदी महत्वाचं आहे. आता आम्हाला सांगा की जागतिक संधिवात दिन म्हणजे आर्थरायटिस डे जो पाळला जातो त्याच्या मागचा उद्देश काय आणि त्यामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे? तर जसं मी म्हणेन की आपलं शरीर हे सांध्यांनी जोडलं गेलेलं आहे. सुमारे 350 सांधे आपल्या शरीरामध्ये आहेत. सो एक जरी सांधा दुखणं हे मानव प्राण्याला कधीही सहन होत नाही आणि जर सांधे दुखी असेल तर एक माणसाची हालचाल थांबते आणि माणूस हा सतत कार्यरत राहणारा प्राणी आहे. तर त्यामुळे याचा इफेक्ट जगावरती असा होतो की रिकरंट पेन, रिकरंट हॉस्पिटल व्हिजिट्स, प्रोडक्टिव्हिटी कमी होणं, एक नैराश्य येणं, हे सगळं येऊ शकतं. तर यामुळे 1996 पासून हा वर्ल्ड आर्थरायटिस 12 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 12 ऑक्टोबर. जसे जसे रिसर्चेस झाले आपल्याला माहितीच आहे की जागतिक स्तरावरती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे असे डेज आणि या प्रत्येक डेची दरवर्षी एक थीम असते. तर जसं आता 2024ची थीम आहे जी आतापर्यंतच्या थीममध्ये मला स्वतःला खूप आवडलेली आहे, ती म्हणजे इन्फॉर्म, चॉईसेस आणि बेटर आउटकम. म्हणजे तुम्ही रुग्णांना या आजाराविषयी माहिती द्या, त्यांना ट्रीटमेंट चॉईसेस विषयी माहिती द्या, सो दॅट हा जेव्हा दोन्हीकडे संवाद होईल त्यातून येणारा आउटकम हे रुग्णाच्या दृष्टीने खूप छान असेल. तर यावर्षी आपलं वर्ल्ड आर्थरायटिस डेचं थीम आहे की इन्फॉर्म, चॉईसेस, बेटर आउटकम. वा वा वा. म्हणजे एकंदरीतच सामान्यांमध्ये याची जागृती निर्माण होण्यासाठी हा प्रयत्न हा डॉक्टरांकडनं आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रेरणेने हा दरवर्षी केला जातो. बरोबर. डॉक्टर, आता हे सगळं आपण बघतोय की नेमकी लक्षणं काय आहेत, उपचार काय आहेत, पण असं तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट करत असता त्याच वेळेला तुम्ही एक प्रकारचं समुपदेशन सुद्धा करत असता आणि डॉक्टर आणि समुपदेशक एकत्र येत असतो. तेव्हा या भूमिकेतनं आपण जेव्हा कार्यक्रमाची आता सांगता करतोय तर डॉक्टर आणि समुपदेशक या दोन्ही भूमिकेतनं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कार्यक्रमाच्या शेवटी काय संदेश देऊ इच्छिता? याच्यासाठी एक उदाहरण देईन मी की एक सिंपल आपण बैलगाडी बघूया. ती बैलगाडी पुढे जाण्यासाठी तिची दोन्ही चाकांमध्ये एक हार्मनी आणि व्यवस्थित काम करणं खूप महत्त्वाचं असतं. तर तसंच जेव्हा आपण हेल्थ ही आपली बैलगाडी समजूया आणि एक सोशल हेल्थ, तर डॉक्टर आणि रुग्णामध्ये एक समन्वय आणि संवाद ह्या दोन गोष्टी असतील तर तो कुठलाही आजार असेल त्या आजाराचं आपण निदान, त्याची योग्य उपचार पद्धती आणि त्याच्याद्वारे एक चांगली तब्येत किंवा एक चांगली हेल्थ अचीव्ह करू शकतो. सो रुग्ण आणि इव्हन डॉक्टरांना दोघांनाही माझ्यातर्फे सांगणं असेल
की एक चांगला संवाद आणि एक चांगला समन्वय आणि याच्या एकमेकांमध्ये असलेला विश्वास. सो कधीही फेथ आणि हिलिंग दे गो हँड इन हँड. तर डॉक्टरांवर विश्वास ठेवा आणि डॉक्टरांनी पेशंटच्या कंप्लेंट्स ऐका आणि याने जो समन्वय साधेल तर ती आपली हेल्थ रूपी ही जी बैलगाडी आहे ही तिच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचेल. प्रेक्षक हो, आपण नेहमी असं म्हणतो की आरोग्यम धनसंपदा. बाकी कुठली संपत्ती असली तरी त्याच्यापेक्षाही आरोग्य ही संपत्ती, आपलं निरोगी असणं ही संपत्ती सगळ्यात मूल्यवान आणि अमूल्य अशी आहे. जसं मॅडम मगाशी म्हणाल्या की आपलं शरीर आहे त्यामुळे दुखणं हे असणारच, पण दुखण्याला सहन आपल्याला करता येत नाही आणि हे जे सांध्यांचं दुखणं आहे हे सहन करता येत नाही अशा जर अवस्थेतलं असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांशी संवाद साधणं हे गरजेचं आहे. संपर्क करणं महत्त्वाचं आहे आणि एकदा गोळ्या घेतल्यावर सोडून देणं किंवा आपण ज्याला म्हणतो व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी त्यातनं आपण काहीतरी आपल्याच मनाने औषधं घेणं न घेणं मध्येच थांबवणं असे कुठलेही प्रकार करता कामा नयेत. आपण एका चांगल्या आरोग्याकडे जर आपल्याला जायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण योग्य तो उपचार घेऊन मगच पुढे जाऊ शकतो. मग संधिवातासारखा आजार ज्याच्यात दीर्घकालीन उपचार थोडे घ्यावे लागतात तरीसुद्धा आपण त्यावर नक्की मात करू शकतो, त्याला नियंत्रणात ठेवू शकतो. मला असं वाटतं आजच्या आरोग्य संपदा कार्यक्रमाचं तेच फलित आहे. डॉक्टर, तुम्ही आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आलात आणि या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिलीत, उपचारांबद्दल सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.